विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. सर्वांचं स्वागत आहे नायक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपलं परत मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपण वर्णमालाचा जो टॉपिक चालू केलेला आहे त्याच्यामध्ये आपले ऑलरेडी 2 लेक्चर इथे झालेले आहे. हा आपण म्हणू शकतो तिसरा लेक्चर आहे जो आपण वर्ण विचार किंवा वर्णमाला या टॉपिकवर घेत आहे. चेक करा मित्रांनो, वेळ न वाया घालता आपण टॉपिकला सुरुवात करूया. आपण लास्ट टॉपिक मध्ये जर बघितलं किंवा लास्ट लेक्चर मध्ये जर चेक केलं, ठीक आहे, तर आपण विशेष संयुक्त व्यंजन वगैरे तिथं बघितलं होतं. क्ष आणि ज्ञ ला विशेष संयुक्त व्यंजन म्हटलं होतं. त्याच्यानंतर जर बघितलं व्यंजन किती आहे, त्याच्यानंतर स्वरादी किती आहे, स्वर किती आहे ते चेक केलं होतं. आज या टॉपिक मध्ये या लेक्चर मध्ये आपण स्वर या टॉपिकला हात लावणार आहे. म्हणजे जे आपण म्हणू शकतो याच्यामध्ये जर बघितलं तर आपण इथं वर्णाचे 2 प्रकारे काय केलेलं आहे, वर्गीकरण केलेलं आहे. बघा मित्रांनो, तुम्हाला वर्गीकरण हा जर शब्द आला असेल तर याचा अर्थ काय होतो की ढोबळ मानाने तिथे आपण काय करतो, त्याचा विभाग करतो, पार्ट करत असतो. ढोबळ मानाने वर्गीकरण म्हणजे तुम्ही किती प्रकारे वर्गीकरण करू शकता, पण प्रकार हा ऑथेंटिक असतो. ठीक आहे, समजून घ्या की वर्णाचे 2 प्रकारे वर्गीकरण केले जाते. एक जर बघितलं स्वरूपानुसार आणि दुसरा जर बघितलं उच्चारानुसार. एक काय स्वरूपानुसार आणि दुसरा काय असेल उच्चारानुसार. आता मी जर बघितलं इथं तर वर्णाचे, ठीक आहे, आपण स्वरूपानुसार जर बघितलं तर 3 प्रकारे प्रकार पाडतो आणि त्याच्यानंतर जर बघितलं उच्चारानुसार जर बघितलं तर याचे 9 प्रकार पडतात. ठीक आहे, कशानुसार? स्वरूपानुसार 3 प्रकार पडतात आणि उच्चारानुसार किती प्रकार पडतात बेटा? 9 प्रकार पडतात. आपण वर्गीकरण जर बघितलं तर हे ढोबळ मानल्याने केलेले 2 प्रकारे आपण याचं काय केलेलं वर्गीकरण केलेलं आहे. त्याच्यानंतर जर चेक केलं क्ष व ज्ञ ही 2 विशेष संयुक्त व्यंजने कोणी मराठीमध्ये आणले, तर इथं लक्षात ठेवायचं मपा, मपा सबनीस, हे मपा सबनीस यांनी वर्णमालेत त्यांना काय दिलेले स्थान दिलेले आहे. कोणी क्ष व ज्ञ यांना, या 2 वर्णांना कोणी मराठीत आणले किंवा कोणी मराठी वर्णमालेत स्थान दिलं तर त्याचं नाव काय? मपा सबनीस. आता इथपर्यंत आयोग गेलेला आहे का? हो, याच्या समोर पण आयोग गेलेला आहे की मपा सबनीस जर बघितलं तर यांनी 2 क्ष व ज्ञ हे वर्ण मराठीमध्ये ऍड केलेलं आहे. तसंच अ आणि अ इथपर्यंत आयोग तिथं पोहोचलेला आहे. म्हणजे इथं जर चेक जर केलं तर समोर तुम्हाला पॉईंट दिसतच आहे. आणि अ हे 2 इंग्रजी आपण स्वर म्हणतो, बरोबर आहे. यांना पण कोणीतरी मराठीमध्ये आपण काय म्हणू शकतो, स्थान दिलेली आहे. मग इथं चेक जर करून घेतला आपण की यांना कोणी मराठीमध्ये स्थान दिलेलं आहे, तर लक्षात ठेवायचं अरविंद मंगरुळकर. पुन्हा बेटा ते अरविंद मंगरुळकर. म्हणजे लक्षात आपण 2 गोष्टी ठेवायच्या इथं, म्हणजे एक्स्ट्रा पॉईंट म्हणू शकतो आपण त्याला, की क्ष आणि ज्ञ हे जे विशेष संयुक्त व्यंजन आहे की नाही, यांना मराठीत कोणी स्थान दिलेलं आहे, तर त्याचे आन्सर काय घेणार आपण? मपा सबनीस. आणि अ यांना कोणी स्थान दिलेलं आहे, तर अरविंद मंगरुळकर. आता हे थोडं कन्फ्युजिंग पार्ट आहे. याच्यापैकी एक लक्षात ठेवायचं कसं ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू. आणि अ म्हणजे आहे, तर लक्षात ठेवणार याच्यामध्ये अरविंद आहे. येते तुमच्या लक्षामध्ये? आणि अ जिथं दिसत आहे तुम्हाला, तर लक्षात काय ठेवणार आपण की कोण आहे भाऊ? तो अरविंद आहे. येते तुमच्या लक्षामध्ये? आणि मपा सबनीस म्हणजेच काय, तर क्ष आणि ज्ञ तिथे लक्षात ठेवणार आपण. म्हणजेच काय म्हणू शकतो की जर वर्णामध्ये हे 4 वर्ण जे ऍड करणारे कार्यकर्ते जर बघितलं तर आपण म्हणू शकतो मपा सबनीस आणि काय दिलेलं आहे इथं? अरविंद मंगरुळकर. लक्षात येईल? चला समोर जा तुम्ही. आता बघा, स्वर या पॉइंटला आपण हात लावत आहे. अतिशय महत्वाचा आहे. तुम्ही आतापर्यंत स्वर कितीदा तरी वाचला असेल, पण तो कसा होता, कसा आहे आणि कसा असेल हे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही जो वाचलेला कसा होता आहे की आता कसं वाचत आहे आणि आता कसं असणार आहे ते आपण सगळे इथे चेक करूया. स्वर, स्वरावर खूप सारे तुम्हाला प्रश्न इथे दिसतात, आयोग तिथे विचारतो. ठीक आहे, याच्याशिवाय म्हणजे मराठी व्याकरण जो आहे समजा तो कंप्लीट नाहीये. चला, स्वर म्हणजे काय? स्वर हा जो शब्द आहे तो कुठून आला इथपर्यंत आयोग गेलेला आहे. म्हणजे स्वर फक्त असं चालत नाही की तोंडावरती निघणारे जे समजा ध्वनी आहे ते तोंडाच्या कुठल्याच भागाला स्पर्श करत नाही तर त्याला स्वर म्हणतात. असं इथपर्यंत हे खूप जुनं झालं, हे गेलं पॅटर्न तो, बरोबर आहे. पण इथं काय विचारतो आहे की स्वर हा जो वर्ड आहे, बरोबर आहे, स्वर आला तरी कुठून? ठीक आहे, इथपर्यंत आयोग गेलेला आहे, आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं बेटा. बघा, स्त्रू या संस्कृत धातूपासून, स्त्रू नावाचा काय दिसतो तुम्हाला? या संस्कृत शब्दापासून स्वर हा शब्द बनला आहे.
काय बनलेला आहे तिथं स्वर हा शब्द बनला. कुणापासून? श्रु या संस्कृत शब्दापासून काय बनलेला आहे? स्वर हा शब्द बनलेला आहे. त्याचा अर्थ काय होतो? एक तर ध्वनी करणे, आवाज करणे किंवा उच्चार करणे, म्हणजे आपण म्हणू शकतो बोलणे. इथं लक्षात ठेवा, ध्वनी करणे आणि काय असेल रे? उच्चार करणे, त्यालाच आपण काय म्हणणार? स्वर म्हणणार. असं याचा अर्थ होतो. कोणाचा? श्रु या शब्दाचा अर्थ होतो एक तर ध्वनी करणे किंवा काय करणे? उच्चार करणे. मग आयोग कुठपर्यंत गेलेला आहे सर? तर आयोग कुठपर्यंत गेलेला आहे की आपण जर समजून जर घेतलं की स्वर हा शब्द कुठून आलेला आहे, की स्वरचं मूळ शब्द काय आहे, इथपर्यंत आयोग गेलेला आहे. तर लक्षात ठेवायचं की स्वर हा जो शब्द आहे श्रु या संस्कृत शब्दापासून बनलेला आहे. जसं आपण बघितलं होतं भाषा हा शब्द विचारला होता आयोगाने. त्याच्यानंतर जर बघितलं तर लिपी हा शब्द विचारलेला आहे. लिपी शब्द कशापासून बनलेला आहे, भाषा शब्द कशापासून बनलेला आहे, तर आपण लक्षात ठेवणार ते की श्रु पासून काय बनलेला आहे? आपला स्वर. आता समजून घे. व्याख्या आहे इथं जर बघितलं तर प्रचलित व्याख्या आहे, ते तुम्हाला इथं दाखवण्याचा प्रयत्न करू. जे ध्वनी मुखावाटे बाहेर पडतात, मुखातील अवयवांचा एकमेकाशी कसलाही स्पर्श होत नाही, अशा ध्वनींना काय म्हटल्या जाते? तर स्वर म्हटल्या जाते. अशा ध्वनींना काय म्हटल्या जाते? स्वर. समजून घ्या, एकदम चौकतल्या भाषेमध्ये काहीच नाही, त्याच्यामध्ये चिल्लरपणा आहे. ते काय आहे की जे ध्वनी मुखावाटे आपण जो ध्वनी बाहेर काढणार आहे, जेव्हा हा बाहेर निघत असतो तर मुखातील कुठल्याच अवयवाला तो ध्वनी स्पर्श करत नाही, त्यालाच काय म्हणणार? आपण स्वर म्हणणार. एवढं सिंपल आणि साधं आहे. पण इथं जर बघितलं, जे ध्वनी मुखावाटे बाहेर पडतात, मुखातील अवयवांचा एकमेकाशी कसलाही स्पर्श होत नाही, अशा ध्वनींना स्वर असे म्हणतात. ठीक आहे. पण एक गोष्ट जर आपण माइंड मध्ये जर सेट केली, आता काय होतं बेटा की प्रत्येक व्यक्ती जो आहे समजा त्याची व्याख्या वेगळी असू शकते, बरोबर आहे की? मी काहीतरी वेगळंच म्हणणार, तुमच्याही मनामध्ये तुम्ही स्वरची एखादी व्याख्या बनवू शकता. फक्त कन्सेप्ट लक्षात ठेवा की ध्वनी बाहेर निघताना कुठल्याच तोंडातील अवयवांना काय होत नाही? स्पर्श होत नाही. ते ध्वनी डायरेक्ट बाहेर निघतात, त्यांना स्वर म्हणायचं. बस एवढं सिंपल आहे ते. चला, व्याख्या विचारली जाते. बरं, अतिशय महत्वाचा पॉईंट आहे की इथं व्याख्या विचारली जाते स्वराची. दुसरी व्याख्या चेक करून घ्या. ज्या वर्णाचा उच्चार इतर वर्णाच्या मदतीशिवाय होतो अशा वर्णांना काय म्हटल्या जाते? तर अशा वर्णांना स्वर म्हटल्या जाते. काय म्हणत आहे तो? ज्या वर्णाचा उच्चार करताना इतर कुठल्याच अवयवाचं काय होत नाही, वर्णाचं काय होत नाही रे? मदतीशिवाय म्हणू शकतो आपण. मदतीशिवाय म्हणजे काय की गरज भासत नाही. जसं मला एक गोष्ट लक्षात येते की स्वर जर बघितलं तर आपल्याला माहित आहे अ आ इ ई उ ऊ. ठीक आहे. ए आ ऐ ओ औ. ठीक आहे. आता हे सगळे काय झाले माझ्यासाठी? स्वर झाले. पण बघा तुम्ही, जेव्हा आपण हे म्हणजे तुम्ही पण तिथं व्हिडिओ मध्ये बघून म्हणजे तिथून मोबाईल वर बघा तिथं आणि प्रयत्न करा. ते काय की जेव्हा आपण अ आ इ म्हणतो, फक्त आपलं तोंड उघडत आहे, कुठं फक्त हवा बाहेर येत आहे, म्हणजे आपली जी हवा आहे कुठं स्पर्श करत आहे का बेटा? नाही. दुसरी गोष्ट मला असं म्हणायचं आहे की याच्यामध्ये काय म्हणते, ज्या वर्णाचा उच्चार इतर वर्णाच्या मदतीशिवाय होतो, म्हणजे याला जर बघितलं उच्चार करताना कोणाची गरज भासते का रे? नाही. मग इथं हा जर बघितलं तर हा बॉडीगार्ड घेत नाही. याचा अर्थ काय होतो की इथं जर चेक जर केलं हा जेव्हा आपण उच्चारतो, ठीक आहे, किंवा मी जर का म्हणत असेल का, याचा अर्थ काय झाला? या का मध्ये कोण आहे बेटा? क मध्ये कोण आहे? आ आहे. क मध्ये कोण आहे? आ. म्हणजे का हा जेव्हा मी ध्वनी बाहेर काढतो तर याचा अर्थ झालेला आहे की त्याच्यामध्ये स्वर मिक्स झालेला आहे, म्हणजे त्याला स्वरची गरज भासली. पण इथं जेव्हा मी फक्त अ म्हणतो, आ म्हणतो, ई म्हणतो, इथं कुठल्याच दुसऱ्या वर्णाची त्याला काय भासत नाही, गरज भासत नाही, मदत लागत नाही, त्यालाच काय म्हणणार आपण? स्वर म्हणणार आहे. हे दुसरी व्याख्या आपल्याला लक्षात ठेवायची आहे, जी एक्झाम मध्ये विचारल्या जाते. आयोग वारंवार तिथं विचारत असतो. ठीक आहे. समोर जातो बेटा, मी चेक करून घेऊ आपण. चला बघून ये. बघा, आपण मराठीचे म्हणू शकतो लेक्चर युट्यूबला टाकण्याला सुरुवात करत आहे. तुम्ही मराठीचे लेक्चर युट्यूब वरूनही जरी बघितलं ना तर तुम्हाला बॅच लावायची गरज पडणार नाही. एवढं डिटेल मध्ये घेणार आहे मी. काही टेन्शन घेण्याची गरज नाही हो. फक्त एवढंच म्हणणं आहे की व्हिडिओ ग्रामीण भागापर्यंत, ठीक आहे, जो आपला मित्र आहे, भाऊ आहे, बहीण आहे, जो घरी जाऊन घरी बसून अभ्यास करत आहे, त्याच्यापर्यंत कमीत कमी पोहोचवण्याचं काम करा. समोर जाऊ आपण. जास्त काही त्याच्यामध्ये प्रवचन देत नाही. स्वरांची वैशिष्ट्ये बघा. आयोगाने या सगळ्या पॉइंट वरती, म्हणजे इथं जर बघितलं हे जेवढे तुम्हाला पॉइंट दिलेला आहे, ठीक आहे, तर प्रत्येक पॉइंट वरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. हे प्रत्येक पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. कसं लक्षात ठेवायचं ते पण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो.
स्वराची वैशिष्ट्य काय, की एखाद्या व्यक्तीचं वैशिष्ट्य असतो की त्याच्यामध्ये तो गुण असतो, काय गुण आहे ते चेक करून घ्या आपण. तर स्वर हे पूर्ण उच्चारले असतात, म्हणून स्वरांचा समावेश अक्षरामध्ये केला जातो. बघा बेटा, आपण याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण अक्षर म्हणजे काय, त्याच्यानंतर मूळाक्षर म्हणजे काय, त्याच्यानंतर मूलध्वनी बघितलं होतं. त्याच्यानंतर जर बघितलं तर आपण म्हणू शकतो त्याच्यामध्ये शब्द बघितलं होतं, वाक्य बघितलं होतं, हे ऑलरेडी बघितलेले आपण. तर काय म्हणायचं त्याला, की स्वर हे पूर्ण उच्चारले असतात, म्हणजे याला कोणाची गरज भासते का रे, नाही उच्चारण्यासाठी. म्हणून यांना कशामध्ये समावेश केला जातो बेटा, तर यांना अक्षरामध्ये समावेश केला जातो. यांना कशामध्ये समावेश केला जातो, अक्षरामध्ये. म्हणजे अक्षर जर बघितलं तर आपण बघितलं होतं मूळध्वनी, ठीक आहे. इथं जर बघितलं मूलध्वनी, मूलध्वनीपासून काय बनतो, तिथं अक्षर बनतो. जसं इथं क जर बघितलं, हा एक मूलध्वनी आहे. त्याच्यानंतर जर बघितलं हा एक मूलध्वनी आहे, आणि यांच्या दोघांपासून जर बघितलं आपण क बनला. म्हणजे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय फरक आहे सर, हा हलंत आहे, बरोबर आहे, हा पूर्ण आहे, मग हा माझ्यासाठी काय असेल, अक्षर असेल. पण तसंच जर बघितलं ला पण आपण सेपरेट जर असं एखादा वर्ड लिहिलं, शब्द लिहिला, आई शब्द लिहिलेला आहे, बरोबर आहे. तर आई शब्दामध्ये आ आणि ई हे दोन काय बेटा अक्षर आहे. मग लक्षात ठेवणार आपण, की इथं लक्षात काय ठेवायचं, की स्वर हे पूर्ण उच्चाराचे असतात. म्हणजे इथं म्हणू शकतो आपण की दुसऱ्यापासून बनलेले नसतात, किंवा दुसऱ्याची मदत इथं लागत नाही कोणाला स्वराला. म्हणून हे यांचा समावेश कशामध्ये केला जातो, अक्षरामध्ये केला जातो. एवढं लक्षात ठेवायचं. या सगळ्या पॉइंटवर अतिशय महत्वाचे पॉइंट आहे. या सगळ्या पॉइंटवर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. सगळे पॉइंट तुमच्यासाठी काढून आणलेले आहे. खूप मेहनत घेतलेली आहे याच्यावर, तर तुम्ही पण मेहनत घ्या तिकडून. इथं चेक करा, स्वर हे स्वतंत्र उच्चाराचे असतात. स्वतंत्र उच्चाराचे काय असतात, स्वतंत्र म्हणजे हे दुसऱ्यावर डिपेंड नसतात, बरोबर आहे. आपला उच्चार म्हणजे इथं जर बघितलं तर यांना जेव्हा समजा यांचा जेव्हा आपल्याला उच्चार करायचा असतो, तर यांना दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागत नाही. म्हणजेच काय म्हणू शकतो, स्वर हे कसे असतात, स्वतंत्र उच्चाराचे असतात. हा पॉइंट आणि हा पॉइंट सेमच आहे, पण थोडंफार वेगळ्या पद्धतीने आयोगाने विचारलं होतं. स्वरांचा उच्चार प्रवाही असतो, जसा नदीचा प्रवाह असतो, ठीक आहे, तसं स्वरांचा उच्चार काय असतो रे, प्रवाही असतो. म्हणजे कुठंच त्याला अडथळा तिथं नसतो. लक्षात ठेवा आपण, की आपण जेव्हा स्वर उच्चारत असतो तर तोंडामध्ये कुठंच त्यांना काय केल्या जात नाही, अडवले जात नाही. म्हणून काय म्हणू शकतो आपण, प्रवाही असतो. स्वर साधारणपणे सघोष असतात, नादयुक्त असतात, म्हणून त्यांचा समावेश मृदू वर्णामध्ये केला जातो. इथं समजून घ्या, सघोष असतात म्हणजे काय, नादयुक्त असतात, म्हणजे एक त्याच्यामध्ये लय असते. जसं आ ई ई बोलतो आपण तेव्हा, तर त्याच्यामध्ये एक नाद असते, त्यालाच आपण काय म्हणतो, नादयुक्त सघोष म्हणतो. आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला, की स्वर जर बघितलं म्हणते, ठीक आहे, त्यांचा समावेश मृदू वर्णामध्ये केला जातो. आता आपल्याला मृदू वर्ण, कठोर वर्ण हे समोर टॉपिक येणार आहे, पॉइंट येणार आहे, त्यांना तर आपण समजून घेणार आहोत. फक्त एवढं इथं लक्षात ठेवायचं, की स्वरांना कशामध्ये ऍड केला जातो, समाविष्ट केला जातो, तर मृदू वर्णामध्ये त्यांना काय केला जातो, समाविष्ट केला जातो. असं इथं काय करायचं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. स्वर म्हणजे नुसते सूर होय. हा पण एक पॉइंट अतिशय महत्वाचा आहे, की फक्त काय एक ते सूर आहे. त्याच्यानंतर बघा, स्वर उच्चाराच्या वेळी हवेचा मार्ग अडलेला नसतो, म्हणजेच काय असतो, तो खुला असतो. म्हणजे आपण आता जर बघितलं, की स्वर जेव्हा आपण उच्चारत असतो तर तोंडामधली हवा डायरेक्ट बाहेर येत असते, कुठंच ती अडत नाही. तर लक्षात ठेवणार आपण, की स्वर उच्चाराच्या वेळी हवेचा मार्ग अडकलेला नसतो, म्हणजेच काय असतो बेटा, तो खुला असतो. त्याच्यानंतर बघा, स्वरोच्चाराच्या वेळी तोंड विवृत्त असतो. तोंड विवृत्त असतो म्हणजे फक्त आपण जर बघितलं ना, विवृत्त शब्द इथं समजून घ्या. लक्षात ठेवणार आपण गोल, इथं लक्षात ठेवा, जेव्हा आपण स्वराचा उच्चार करत असतो तर आपला तोंड विवृत्त होतो, म्हणजे गोल बनतो तो, ठीक आहे. लक्षात ठेवणार आपण, की विवृत्त म्हणजे काय, तिथं गोल. स्वरोच्चाराच्या वेळी तोंड कसा असतो, विवृत्त. मग सर इथपर्यंत आयोगाने प्रश्न विचारलेला आहे का, तर हो. जेव्हा आयोग म्हणजे तुम्ही जर सरळ सेवाची तयारी करत असाल तर एवढं डिटेलमध्ये तो जाणार नाही, ठीक आहे, एवढं डिटेलमध्ये नाहीच आहे तिथे प्रश्न. पण तुम्ही जर कंबाईन राज्यसेवाची तयारी करत असाल तर तुम्हाला स्टेटमेंटमध्ये प्रश्न असतो बेटा. मग स्टेटमेंटमध्ये जर प्रश्न जर असेल तर तो त्याच्यामध्ये असे स्टेटमेंट देतो स्वराच्या बाबतीत, 2-4 अ ब क ड मध्ये असं स्टेटमेंट देतो, आणि आपल्याला खाली पर्याय देतो, अ ब बरोबर, सर्व बरोबर, अ ब क बरोबर. लक्षात ठेव ना, की हे जे आपण पॉइंट इथून उचललेले आहे, तर हे सगळे आयोगाने जे जे प्रश्न विचारलेले आहे त्याच्यामध्ये हे सगळे पॉइंट आहे. स्वरोच्चाराच्या वेळी तोंड विवृत्त असतो, बरोबर आहे, म्हणजेच काय असतो, गोल आकाराचा बनत असतो. संस्कृत व्याकरणात स्वरांना अ च असे म्हणतात.
हा पण पॉइंट म्हटलेला आहे. म्हणजे मला इथंच तुम्हाला सांगायचं होतं की स्वर जर बघितलं, स्वर, या स्वरला दुसरं नाव जर बघितलं ना, तर आपण म्हणू शकतो त्याला अच म्हटल्या जाते. कशामध्ये म्हटल्या जाते, पण ते मराठीमध्ये म्हटल्या जात नाही, तर संस्कृत मध्ये स्वरांना काय म्हटल्या जाते, अच म्हटल्या जाते. हे पण पॉइंट आपल्याला समजून घ्यायचा आहे, लक्षात ठेवायचं आहे. ओठ आणि जीभ हे दोन अवयव स्वरांच्या उच्चारामध्ये महत्वाचे ठरतात. बघा, जेव्हा आपण अ आ इ उ म्हणतो, फक्त आपली जीभ हलत आहे किंवा आपला होठांचं काय होत आहे, मोशन होत आहे, बाकी कुठलाच अवयव तिथं काम करत नाही. लक्षात ठेवणार, ओठ आणि जीभ, ठीक आहे, हे दोन अवयव स्वरांच्या उच्चारामध्ये काय होतात, महत्वाचे ठरतात. म्हणजे दोनच अवयव तिथं काय करत असतात, वर्क करत असतात. बाकीचे अवयव फक्त पाहत असतात की बा स्वर चालला, कारण की त्यांना अडवता पण येत नाहीये. ठीक आहे, तर लक्षात ठेवणार आपण, ओठ आणि जीभ हे दोनच अवयव काय करतात, स्वरां जेव्हा आपण उच्चार करत असतो तर तिथं महत्वाचे कार्य करत असतात. हे सगळे पॉईंट बेटा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. परत मी एकदा रिपीट करून सांगतो तुम्हाला, एकदा तुम्ही पण वाचा. स्वर हे पूर्ण उच्चाराचे असतात, म्हणून स्वरांचा समावेश कशामध्ये केला जातो, अक्षरामध्ये. हा एक पॉईंट अतिशय महत्वाचा आहे. त्याच्यानंतर जर चेक केलं, स्वर हे स्वतंत्र उच्चाराचे असतात, हो असतात ते, कारण की त्यांना दुसऱ्याची गरज भासत नाही. स्वरांचा उच्चार प्रभावी असतो, बरोबर आहे, ते कुठंच अडलेले नसतात, म्हणून प्रभावी पण म्हटलं जाते यांना. त्याच्यानंतर बघा, स्वर साधारणपणे सघोष असतात, त्याच्यामध्ये एक नाद असतो, म्हणून त्यांना नादयुक्त पण म्हटलं जाते. म्हणून त्यांचा समावेश कशामध्ये केला जातो मी बेटा, मृदू वर्णामध्ये केला जातो. आपल्याला वर्ण हे समोर बघायचं आहे, मृदू वर्ण, कठोर वर्ण वगैरे हे सगळं शिकायचं आहे. स्वर म्हणजे नुसते सूर होय, हा अतिशय महत्वाचा पॉइंट आहे की नुसते काय रे ते सूर आहे. त्याच्यानंतर चेक करा, स्वरोच्चाराच्या वेळी हवेचा मार्ग अडकलेला नसतो. आताच तुम्हाला सांगितलं, तुम्ही पण म्हणून बघा तिथं काय की अ आ इ असं जेव्हा आपण बोलतो, फक्त आपला तोंड उघडतो, ओठांचा आणि जिभेंचा काय होतं तिथं हालचाल होते, बाकी कुठलेच अवयव तिथं काय करत नाही, कार्य करत नाही. त्याच्यानंतर चेक करा, स्वरोच्चाराच्या वेळी तोंड विवृत असतो, ठीक आहे, म्हणजेच काय असतो, तो गोल बनतो. इथं पण हा पॉईंट पण अतिशय महत्वाचा आहे. संस्कृत व्याकरणात स्वरांना अच पण म्हटल्या जाते, ठीक आहे. अच लक्षात ठेवायचं आहे, कारण की आयोगाने याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. अच असेल, विवृत असेल, त्याच्यानंतर जर बघितलं तर याच्यामध्ये जर चेक जर केलं, अडलेला नसतो, सूर पण इथं दिसतो आपल्याला, सघोष, ठीक आहे. हे महत्वाचे कीवर्ड आहे जे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, हायलाइट करायचं बेटा. सगळंच वाचत नसते. आता काही काही कार्यकर्ते जर बघितलं ना, म्हणजे जेव्हा पहिल्यांदा वाचतात, ते पहिल्यांदाच हातामध्ये हायलायटर घेतात आणि जर पहिल्या ओळीपासून तर शेवटच्या ओळीपर्यंत पिवळं करत बसतात. म्हणजे हायलायटरने पूर्ण पुस्तक पिवळं असते त्यांचं. मग मला सांगा बेटा, हा जर एवढं इथं पिवळं करत असेल तर हा लवकर पिवळं होणार आहे का? नाही. याला लवकर हळद लागू शकणार नाही. तर लक्षात ठेवायचं आपल्याला की काय हायलाइट केलं पाहिजे आणि काय कुठली गोष्ट स्किप केली पाहिजे तिथं, हे पण जमायला पाहिजे. चला, मराठी वर्णमालेत एकूण किती स्वर आहे, हा प्रश्न आपल्याला आयोग एका सरळ लाईन मध्ये, वन स्टेट मध्ये विचारतो. तर लक्षात ठेवायचं बेटा की मराठी वर्णमालेमध्ये जर चेक केला आपण, तर एकूण स्वर किती आहेत, तर आपण म्हणू शकतो 14 स्वर आहे. ते किती आहे, 14. मग सर ते आम्ही कुठेतरी 12 वाचले होते, तर 12 हे जुन्या वर्णमालेत होते बेटा. आता जर चेक जर केलं तर आता किती झालेले आहेत, ते 14 झालेले आहेत. आता याच्यामध्ये 14 का झाले, मग याला कोण जबाबदार आहे, तर आपणच त्याला जबाबदार आहे. कसं आहे तुम्हाला मी सांगतो, तिथे चेक करून घ्या. याच्यामध्ये जर बघितलं, अ आ इ ई उ उ, म्हणजे त्याला आपण लहान ई, मोठी ई, ऱ्हस्व ई, दीर्घ ई म्हणत असतो, ठीक आहे. लहान उ किंवा ऱ्हस्व उ, दीर्घ उ किंवा मोठा उ म्हणतो. त्याच्यानंतर काय दिसतो बेटा आपल्याला, रु, लु, ए, आ, ऐ, ओ, आ आणि काय दिसतो शेवटी औ दिलेला आहे. मग याच्यामध्ये जर चेक जर केलं तर वेगळ्या कलर मध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. इथं जर चेक जर केलं बेटा, तर आ आणि आ हे दोन जर बघितलं आपण, स्वर मराठीमध्ये ऍड केलेले आहे. मग सर तुम्ही आताच बोलून गेलं की हे स्वर येण्यामागचं कारण पण आपणच आहे. हो, आपणच आहे. सांगतो तुम्हाला की पहिले भाषा बनत असते बेटा, त्याच्यानंतर त्याच्यावर काय बनत असतो, व्याकरण बनत असतो. आता समजून घ्या रे, मी तुम्हाला याच्या अगोदरच्या पण लेक्चर मध्ये सांगितलेलं आहे, जेव्हा आपण व्याकरणची थोडीफार डेफिनेशन बघितली होती तिथं, की पहिले भाषा बनते, त्याच्यानंतर काय बनत असते, व्याकरण बनत असते. आता इथं पण तसंच सेम आहे. पहिले आपण भाषा बोलत असतो, काहीतरी चेंजेस करत असतो भाषामध्ये, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये व्याकरणामध्ये पण काय होतो, बदल होतो. आता पहिले जर बघितलं, अ आ इ ई उ ऊ रू लू,
ए, ऐ, ओ आणि औ होतं. ॲ आणि अ त्याच्यामध्ये नव्हतं. पण आपण काय मराठीमध्ये इंग्लिश शब्द तिथं मिक्स करायला सुरुवात करत आहे. म्हणजे लोकं तर आजकाल तर जास्तच झालेलं आहे. पण माझं पण प्रॉब्लेम तोच आहे. कारण की मी इंग्लिश पण शिकवतो. त्याच्यामुळं काय होतं, की कधी-कधी मराठी शिकवताना इंग्लिशचे जास्तीत जास्त वर्ड निघतात बाहेर किंवा नाही इंग्लिश शिकवताना आता मराठी शिकवताय तर मराठीचे काही-काही शब्द तिथं वेगळे निघतात बाहेर. म्हणजे फक्त आता तो सरावामुळं तसं प्रॉब्लेम येऊ शकतो. पण मला असं म्हणायचं आहे, की ॲ आणि अ ला मराठीमध्ये आणण्याला जबाबदार आपण आहे, सांगतो तुम्हाला. जसं मला सांगा, कॅरम हा आपले पूर्वज खेळत नव्हते. कॅरम शब्द जर बघितलं किंवा कॅरम हा जो गेम आहे, तर आपले पूर्वज खेळत नव्हते. तो कुठल्यातरी फॉरेन मधून आलेला आहे. आता मला सांगा, कॅरम शब्द आपल्याला लिहायचं आहे, कॅरम बरोबर आहे. तर करम मी लिहू शकत नाही ना. करम लिहू शकतो का आपण? नाही. मग कॅरम साठी आपल्याला गरज भासली ह्या ॲच. म्हणजे इथं जर बघितलं कॅरम या शब्दाला आपल्याला गरज भेटली बेटा क प्लस काय रे ॲ. क प्लस काय असेल इथं ॲ. मग मराठी व्याकरणकाराच्या मनामध्ये प्रश्न पडला की करम तर लिहू शकत नाही बा आपल्याला कॅरमच लिहायचं आहे. मग कॅरम जर लिहायचं असेल तर आपल्याला नवीन एखादा स्वर तिथं आणावा लागणार आहे. तो काय असेल इथं ॲ. जसं आपण ऑफिस म्हणतो ऑफिस, कार्यालय तर म्हणतोच आपण त्याला, पण ऑफिस पण म्हणतो आपण. मग ऑफिस आपण जेव्हा लिहित असतो तर आपल्याला हे अ ची गरज भासली तिथं. म्हणजे मला काय म्हणायचं आपण हे बोलायला लागलो, आपल्या भाषेमध्ये यांचा वापर करायला लागलो, म्हणून काय झालेलं आहे की ॲ आणि अ ची इथं काय भासली रे गरज भासलेली आहे. या एखादा शब्द जर बघितलं ऍटम, बरोबर आहे की नाही, काय दिसतो इथं ऍटम. मग ऍटम जर असेल तर इथं लक्षात येते काय लक्षात येते इथं कशाची गरज भासलेली आहे. ऍटमची गरज भासली नाही. इथं कशाची गरज भासली भाऊ ची गरज भासलेली आहे. बरोबर आहे. मग इथं जेव्हा आपण शब्दामध्ये आपल्या भाषामध्ये या शब्दांचा आपण समावेश करतो, या वर्णांचा समावेश करतो, तर त्याच्यामध्ये काय होतं बेटा बदल होतो. व्याकरणामध्ये काय होतो रे बदल होतो. लक्षात ठेवायचं ह्या पण गोष्टी, कारण की जरी ते छोट्या छोट्या गोष्टी असेल पण कसं आलं काय आलं हे पण लक्षात तिथं ठेवावं लागतो कोणी जर विचारलं तर. स्वर भाषेमध्ये दोन प्रकारे वापरले जातात. म्हणजे इथे जर बघितलं ना स्वर जर बघितलं स्वर हे भाषेमध्ये दोन प्रकारे वापरले जाते. एक जर बघितलं अक्षराच्या स्वरूपात आणि दुसरं जर बघितलं बेटा चिन्हाच्या स्वरूपात. आता तुम्हाला दाखवतो मी की कसं ते अक्षराच्या स्वरूपामध्ये वापरल्या जाते, चिन्हाच्या स्वरूपामध्ये कसं वापरल्या जाते. बघा अक्षराच्या स्वरूपामध्ये जर बघितलं, आता मला सांगा आ नावाचा एक स्वर आहे, त्याच्यानंतर ई नावाचा स्वर आहे. मग मला सांगा इथं शब्दामध्ये वापरलं मी तर मी अक्षराच्या स्वरूपामध्ये वापरलेला आहे आला आणि ईला. म्हणजे आई शब्द तुम्हाला निर्माण होताना दिसत आहे. येतं तुमच्या लक्षात आई हा इथं काय निर्माण झालेला आहे शब्द. पण इथं जर चेक जर केलं आई हा शब्द कशापासून बनलेला आहे तर अक्षर. म्हणजे इथं जर चेक इथं जर चेक जर केलं तर आई मधला जो आ आणि ई हा जो आपण म्हणू शकतो स्वर आहे, तर याच्यामध्ये वापर जर बघितलं बेटा यांचं यूज जर बघितलं अक्षर म्हणून झालेलं आहे. पण मी हा जो आ आणि ई आहे तर मी चिन्हाच्या स्वरूपामध्ये पण त्याला ऍड करू शकतो, समावेश करू शकतो. कसं तर ते समजून घ्या. आता चेक करायचं. मी जर समजा मामी शब्द लिहिला मामी, बरोबर आहे की नाही, मामाची काय रे मामी. येतं तुमच्या लक्षामध्ये. मग इथं चेक करा मामीची जेव्हा आपण फोड करतो बेटा तर याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येतो की म आहे सर त्याच्यामध्ये आणि काय दिसतो त्याच्यामध्ये आ आहे. आणि त्याच्यानंतर जर चेक जर केलं तर मी मध्ये कोण आहे म आहे, प्लस मध्ये जर बघितलं तर ई आहे. पॉइंट का आला का. आता हे गोष्ट आपल्याला लक्षात येते की याच्यामध्ये आ पण आहे ई पण आहे. पण आपण असं लिहिलेलं का म आ ई नाही. मग आपण काय केलेलं बेटा एक काय दिलेलं आहे इथं काना दिलेला आहे. आणि याच्यामध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये दीर्घ विलांटी दिलेलं आहे. म्हणजे इथं तुमच्या लक्षामध्ये येतो एक कानाचा आपण काय दिलेलं आहे चिन्ह दिलेलं आहे. आणि दुसरं जर बघितलं दुसरं जर चेक जर केलं तर इथं लक्षात येते आपल्याला की आपण दुसरी विलांटी दिलेली आहे. म्हणजे इथं लक्षात काय येते आपल्याला काय लक्षात येते की चिन्हाच्या आपण इथं काय केलेला आहे वापर केलेला आहे. कारण की हा जो स्वर आ दिसतो त्याच्याऐवजी चिन्ह घेतला आपण हा एक काना. आणि हा जो ई नावाचा आपल्याला स्वर दिसतो त्याच्याऐवजी आपण चिन्ह घेतलं ई उलटा यप. बरोबर आहे की नाही. मग लक्षात ठेवायचं आपल्याला की स्वर जेव्हा भाषेमध्ये दोन प्रकारे काय केला जाते त्याचा वापर केला
जातात. तर कसं, तर एक अक्षराच्या स्वरूपामध्ये हे दिसतो आपल्याला, आणि दुसरं जर बघितलं तर चिन्हाच्या स्वरूपामध्ये हा दिसतो. काना आणि इथं काय दिलेलं आहे, विलंटी. पॉईंट क्लिअर का? हा तो पॉईंट आहे जो आयोगाने इथं विचारला होता, जे आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. बेटा मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की या पीपीटी मध्ये किंवा या पीडीएफ मध्ये जे काही तुम्हाला पॉईंट दिसत आहे, हे सगळे आयोगाने कुठेतरी विचारलेलं आहे किंवा फ्युचर मध्ये हे विचारू शकतात. ठीक आहे, तसेच पॉईंट इथं घेतलेला आहे. अतिशय महत्वाचा हा लेक्चर असणार आहे, जे आपलं भविष्य तिथं बदलू शकते बेटा.